गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे मकर संक्रांती आणि आमच्या इथं पोळ्या बनवायचं चालू आहे. तर आता जवळजवळ 7:45 वाजलेले आहेत आणि आमची डाळ शिजून झालेली आहे. आता तुम्हाला दाखवते. बघा, लवकरच झाले आज, कारण तुम्हाला तर माहितीच आहे आहो कामाला जातात 9च्या अगोदर आणि ते जायच्या अगोदरच आम्ही प्रत्येक सणाच्या पोळ्या करत असतो. त्यामुळे तर लवकरच पोळ्या करायचं चालू आहे. तसं आता ओसायला 5 वाजता जातात, पण आम्ही लवकरच पोळ्या करणार आहे, म्हणजे करतोच प्रत्येक सणाला. 9च्या अगोदर आमच्या पोळ्या तयार असतात. कांचन इकडे बघ. गुड मॉर्निंग, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर कांचनचं दोन्ही पण गाऊन भिजलेलं होतं, जेवलं होतं आणि वाळलं नव्हतं, कारण काल उशिरा कपडे धुतले होते. त्यामुळे मग तिनं पॅन्ट आणि टी शर्ट घातलंय. चला आता पोळ्या करून घेऊया. आणि हो, मी काय करते ते सांगायचं राहूनच गेले. तर माझी इथं आमटीची तयारी चालू आहे. इथं खोबरं घेतलंय, लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतलाय आणि तेच आता मी निवडत बसलेले आणि बारीक करून आता मी आमटी करणार आहे. तर कांचन पुरण बनवते. तर आता इथं पुरण ठेवले करायला आणि आता लक्षात आले की लक्षात केलं नाही बांगड्यांच्या इथं लय गर्दी होती, त्यामुळे कांचनला बांगड्या आणायसाठी किंतून तिथं लय गर्दी होती, त्यामुळं विसरलं. चला आता विलायची घेऊन येऊ. अजून काय आणायचं काय? बरं. आता कांचन गेली आहे आणायला. मी जाते म्हणजे तिला, पण पाणी पण आणायचं होतं, त्यामुळे तीच गेली आहे. तर इथं मला हलवा म्हणून सांगून गेले. डाळ आणि गूळ ठेवले ते. तर पुरणपोळीचा स्वयंपाक नाही मी कधी एकटीने केलाच नाही. जेव्हा कांचन नव्हतं तेव्हा आत्या असायच्या आणि मग आता कांचन असते. कांचन असलं तर काय मग टेन्शन नसतं, फक्त डाळ तेवढी मला लवकर शिजायला घालायला लागते. म्हणजे पहिल्यांदा मी जांभूळ करते आमचं, त्यामुळे ती डाळ अगोदर शिजायला घालते. डाळ आणि भात शिजत घातलं की पीठ वगैरे ते सगळं तेच मळत असते. नंतर मग पुरणपोळ्या लाटत असतो आम्ही. तर जेव्हा आमच्या कसं पुरणपोळीचं स्वयंपाक असतं ना, तर आम्ही असंच करत असतो. बाकी आमचा संक्रांतीचा व्हिडिओ आहे ना, त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आणि मला त्या कमेंट वाचून एवढं भारी वाटतं ना. मी वारंवार सांगत असते, तुमच्या कमेंट वाचून मला खूप छान वाटतं. आम्ही तिघं पण मिळून वाचत असतो कमेंट आणि त्या कमेंटवर अशी चर्चा चालू असते आमची. मला वाटलं कांचन आली. रात्री ना लय गर्दी होती ह्याच्यात, बांगड्या आणायला गेलतो कांचनला, तर त्याच्यामुळे ते विलायची पुढं आणायचं विसरून गेलं. तर आता इथं कांचन पुरण बनवायला लागली. ती वेलायची घेऊन आली होती आणि मी साखर टाकून तिला बारीक करून दिली इथं. तर आता अजून एका महत्त्वाच्या कमेंट्सविषयी मला बोलायचं होतं व्हिडिओमध्ये. तसं मला ऑनलाईन काही येत नाही ते जास्त, पण ऑफलाईन कमेंट तशा जास्त येतात आणि लय वेळा विचारलं जातं की तू त्यांच्या बाळासाठी एवढे प्रयत्न करते, दवाखान्यात घेऊन जाते, सगळं करते आणि उद्या तुला जर त्यांना जर बाळ झालं तर तुझं पाय पुसणं होईल, तुला कोणी असं व्हॅल्यू देणार नाही त्यांना बाळ झालं तर, आणि तू तिच्याच बाळासाठी विचार करते, तुला वाटत नाही का तुला बाळ व्हावं, असं बऱ्याच वेळा मला विचारलं जातं. तर कसं आहे ना, जे तिचं बाळ आहे ना तेच माझं बाळ असणार आहे आणि प्रत्येक बाईची इच्छा असते आई व्हावं म्हणून. पण कांचनचं बाळ जरी झालं ना तरी सुद्धा मला खूप आनंद होणार आहे. तिचं बाळ असणार आहे, ती आमच्या दोघींचं पण बाळ असणार आहे. तर असं मला वाटतं. आणि उद्या त्यांना जरी बाळ झालं तरी मला वाटत नाही आमच्या रिलेशनमध्ये एवढा काय फरक होईल, आणि जरी झाला तरी ते भविष्यातलं कोण काही सांगू शकत नाही. आणि मला एवढा विश्वास आहे त्या दोघांवर की जसं तुम्ही कमेंट करताय किंवा जसं तुम्ही समजताय तसं काहीच होणार नाही. तर आता लसूण ही मी सोलले, पण खोबरं काय मला बारीक करायला येत नाही, त्यामुळे मग ती म्हणली थांबा मी तुम्हाला पटकन खोबरं बारीक करून देते. तर कांचन असल्या सगळी कामाशी इझी होऊन जाते ती.
बर. तर कांचन म्हणली हिरव्या मिरचीची आमटी करूया आणि तिला आवडते, मला पण आवडते. जरा थोड्या लाल मिरच्या झाल्या त्या, आपण म्हणलं असं दे करूया मग. डबा दिलेला कुणापाशी दिलता कांचन? किरण पशी. तरी वर काय सांगता नाही तर तुम्ही कुठं होता हो? एवढं वेळ द्यायला आहे. कालचं शूट लय भारी झाला. छान छान कमेंट आलत्या त्याला. तुम्ही वाचलंय? होय वाचले. तर आता ह्यांच्या बोलण्यावरून तुम्हाला समजलंच असेल की त्यांना राग आलाय. तर झालं असं की स्वयंपाकाच्या ह्याच्यात आणि आमच्या बोलण्याच्या नादात ना ते त्यांना पाणी ठेवायचं राहूनच गेलं होतं. त्यांना पाणीच ठेवलं नव्हतं आणि ते उठले होते आंघोळ करण्यासाठी आणि येऊन बघतं तर पाणीच नव्हतं तापलं. मग मी पटकन पाणी ठेवलं आणि पाणी तापवायसाठी त्यांचं लक्ष जाऊन म्हणून मी त्यांना कालच्या कमेंटविषयी बोलत होते आणि त्यांचा राग जरा कमी करायचा प्रयत्न करत होते, कारण खूप वेळ झाला होता आणि ह्यांचा राग ना लगेच जातो, तसं काही नसतं. तर म्हटलं चला मग तुम्हीच शूट करा म्हणजे बरोबर. जिरे मोहरी जिरे करपून जाते नाही, अजून मोहरी तडतडली नाही. त्याला गरम व्हायच्या आधीच टाकले वाटतं. आवाज यायला पाहिजे, चार त्याला टाकायला पाहिजे. कढीपत्ता नाही हो, तरी आता म्हणलं खाली कधी जायचं. मला काय नाही, मी आणून दिला असतो. तुम्ही कुठं आणलाय त्याला? झाडाला तोडून. होय. परवा कोथिंबीर आणली त्याचीच ठेवलेली. रात्री काही भाज्या नाही गेलीच नाही. बांगड्या वाले तशीच ममकाची गर्दी. आता टाकलं की आमची फुडली. हां. तर झालं आता फायनली आपला सगळा स्वयंपाक डन झालाय. आता काही टेन्शन नाही. 5 वाजता तर ओसाय जायपर्यंत मस्तपैकी आवरायचं. कांचनीचं डबा भरायला लागली आहोंचा. बघू शकताय तुम्ही मस्तपैकी आमटी केलेली आहे. आता खरी हिरव्या मिरचीची आमटी करायची होती, पण मिरच्या पण कमी पडल्या, तिखट कमी पडलं, त्यामुळे मी त्यात आपली चटणी पण टाकली आहे. त्यामुळे ही अशी लाल झाली आहे छान अशी. तर कांचनच्या आता मेहंदी काढायचं चालू आहे. आता सांग की त्याला, तो खासते. आणि फायनली मेहंदी वगैरे काढली आणि सगळं आवरून मग आम्ही देवाला गेलो होतो ओसायला. तर खूप वेळ झाला होता, 5:45 वाजलेले, तरी थोडा उजेड आहे म्हणून बरं झालं. वेळच झाला होता मेहंदी वगैरे काढून सगळं घरातलं आवरून. आणि इकडे कसं संध्याकाळच बायका जातात, त्यातल्या त्यात आम्हाला जरा जास्तच उशीर झाला. तर इथं बघू शकताय खूप बायका आलत्या आणि ह्यात बऱ्यापैकी आपले सबस्क्रायबर पण खूप होते. तर त्यांना आम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि आम्हाला पण त्यांना भेटून खूप छान वाटलं. तर तुम्ही सगळे ओसायला गेलता का? तुमची संक्रांत कशी झाली ते पण कमेंट करून सांगा. तर बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.